आरामात दोघं तिघं पुणे फॅमिली पण राहू झोपू शकते असं अशामध्ये रूम आहे. नीट आणि क्लीन आहे मित्रांनो. वाव. आणि आता हे काय आहे, काय म्हणायचं आहे बघा वरती कसं आहे बघा. हे सगळ्या ह्याच्यामध्ये यांचे पंखे बिंखे एकदम युनिक असतात बघा. हे पाठीमागे सगळं बॅकग्राऊंड बघा किती मस्त आहे. अशी सगळीकडे लाईटिंग वगैरे. हे रूम बघा किती मोठा आहे का ना. किंग साईड बेड आहे. ह्याच्यामध्ये ना व्हेज आणि नॉनव्हेजचं त्यांनी पूर्ण कॉम्बिनेशन दिले. इकडे हे सलाड वगैरे दिले. पापड आहे इकडे. हां हां सापशिडी आहे. हां हां हे लहान मुलं पण खेळू शकतात. म्हणजे फॅमिली बरोबर आले तरी त्यासाठी पण बेस्ट आहे ना. आणि इथे मध्ये पण लोक मस्त बसून चिल करू शकतात वगैरे. पण हाईट तरी म्हटलं ना मित्रांनो भरपूर मोठी आहे. बघा मी आता इथे आहे आणि बघा एवढा आहे म्हणजे इकडून नाही ना पूर्ण सूर्य दिसेल. तुम्हाला दाखवतो बघा. सूर्य रात्री चंद्र पण दिसेल बघा. ज्यांना कोणा हनीमूनला वगैरे यायचं असेल ना आणि बघा AC-BC सगळं आहे. नमस्कार मित्रांनो, मी दिलीप मिरगाल तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणखीन एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो मी आता आहे माथेरानमध्ये जर स्टेचा जर ऑप्शन शोधत असेल आणि तुम्हाला एकदम रिजनेबल प्राईसमध्ये एकदम चांगल्या क्वालिटीचं जर मला स्टे ऑप्शन हवं असेल तर मित्रांनो ही व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तर मित्रांनो मी आलो आहे आता ना माथेरानमध्ये ना एकदम मार्केटमध्ये एक अशी प्रॉपर्टी आहे. इथे बघू शकता मिस्ट्री रिसॉर्ट म्हणून आहे. खूप मस्त प्रॉपर्टी आहे. मी तुम्हाला आतमध्ये घेऊन जातो. पहिल्यांदा रूम दाखवतो की काय प्राईस कशी आहे ते पण आपण काढण्याचा प्रयत्न करूया आणि कोणत्या कोणत्या गोष्टी तिथे मिळतात म्हणजे ते फूड कसं काय ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला कव्हर करणार ह्या व्हिडिओमधून. तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मित्रांनो, कारण का ही खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होणार आहे. तर सर्वप्रथम मला दाखवतो पहिल्यांदा कशा पद्धतीने प्रॉपर्टी आहे ती. तर मित्रांनो हे बघा असं बघू शकता. हे बघा मिस्त्री रिसॉर्ट म्हणून आहे आणि एकदम मस्त आहे बघा. हा पाठीमागचा ह्याच्या पुढे ना इकडे मित्रांनो मार्केट आहे इकडे त्या गार्डन वगैरे आणि त्याच्या पाठीमागच्या रस्त्याला आहे असं हे मिस्त्री रिसॉर्ट. अशा पद्धतीने एंट्रन्स आहे. इथून आपण आतमध्ये जाऊया. अशी म्हणजे इथे भरपूर मोठी आहे बघा. त्या साईडला पण रूम्स आहेत, तिकडे पण आहेत, तिकडे पण आहेत आणि आम्हाला जो रूम दिला तो पण तुम्हाला मी दाखवतो कशा पद्धतीने. आजूबाजूला बघू शकता किती मस्त बघा छानपैकी आहे इकडे. इकडे बघू शकता. तुम्हाला पुन्हा प्रॉपर्टी दाखवतो. इथे मध्ये बघा अशा पद्धतीने आहे. इकडे लाईट वगैरे पण त्यांनी लावलेले आहे. ह्या साईडला पण रूम्स आहेत. इथे ना एक छोटासा स्विमिंग पूल आहे तो तुम्हाला दाखवतो. लहान मुलांसाठी आहे बघा. हा बघा छोटासा स्विमिंग पूल आहे लहान मुलांसाठी वगैरे. पण हाईट तरी म्हटलं ना मित्रांनो भरपूर मोठी आहे. हा बघा मी आता इथे आहे आणि बघा एवढा आहे म्हणजे ऑलमोस्ट मी पण माझ्यासाठी पण आहे पण ते ॲक्च्युली ती लहान मुलांसाठी आहे असं ते मला बोललेत. आता तुम्ही इकडे पण बघू शकता. हे रूम्स आहेत. इकडे सिटिंग अरेंजमेंट पण केलेले आहे इकडे ह्या साईडला पण असे इकडे रूम्स आहेत. ह्या साईडला रूम आहेत, इकडे रूम्स आहेत. आता आमचा जो रूम आहे ना तो तुम्हाला दाखवतो मित्रांनो. इथे बघू शकता. इथे बघा इथे आम्हाला रूम दिला आहे. हा बघा हे कॉर्नरला इकडे बसायला वगैरे मस्त सिस्टमॅटिकली आहे. ह्या साईडला पण आहे. वरती लाईटिंग वगैरे पण सगळ्या गोष्टी आहेत. तर बघा मित्रांनो आतमध्ये आल्यावरती अशा पद्धतीनं आहे. हा बघू शकता. हा एवढा मोठा बेड आहे. किती मोठा बेड आहे बघा. लाईटिंग वगैरे पण बघू शकता किती मस्त आहे. वरती AC वगैरे आहे. हे पण बघू शकता. इकडे पण बघू शकता. याला TV वायफाय वगैरे आहे इकडे. ह्या साईडला स्टोअरमध्ये काय जर ठेवायचं असेल त्यासाठी असं कपाट पण दिलेलं आहे. हे बघा. तर मित्रांनो असं काय सामान वगैरे ठेवायचंच ना स्टोअर करायला तर हे बघा अशा पद्धतीने इथे आहे. TV आहे इकडे. ह्या साईडला मिरर वगैरे आहे छानपैकी. बसायला वगैरे इथे सोफा पण दिलेला आहे आणि इकडे मुलं वगैरे कशी मस्ती करतात तिकडे. आणि तुम्हाला आतमध्ये दाखवतो. मस्त रूम आहे. मला खूप आवडलं रूम. मोठा आहे प्रशस्त. हे बघा अशा पद्धतीने आहे इकडे. इथे हे आहे आणि इथे ना बाथटब बघा कसं आहे किती मोठा आहे बघा. अशा पद्धतीने आहे इकडे. छान आहे. कमोड वगैरे पण बघू शकता. हे सगळं गरम पाण्याची वगैरे सोय वगैरे असते सगळ्या गोष्टी आहेत. असं हा एक रूम दाखवता. अशा आणखी दुसरे पण रूम आपण बघूया. तर मित्रांनो सकाळ सकाळी आल्याला आपल्याला मस्त की चहा दिले. चहा कशी आहे का बोलली चहा? आणि तू कपबद्दल काहीतरी बोलत होतीस. कप पण खूप छान आहे. म्हणजे मी असे फर्स्ट टाइम ह्या कपमध्ये पिते. आपले नॉर्मली कपवाले हे बघा कसे आहेत मस्त. कप असतात. हां आणि हँडल नाहीये. आणि हे ना यांचा स्वतःचा यांचा केबलचा पण आहे बिझनेस असं बोलतात ते. त्यामुळे वायफाय फॉलेड आहे बघा. आता आम्ही पण मस्त TV वगैरे आणि मुलं तुम्ही इथं बघू शकता. हे बघा हे काय चाललं बघा यांचं. तर मित्रांनो ह्या बघा ह्या साईडला हे रिसेप्शन आहे. आपण तिथे जाऊया आणि बघूया. हे बघा अशा पद्धतीने आहे. मला वाटतं हे मॅनेजर आहे. तुम्ही मॅनेजर आहेत का इथे? हां. तर जरा रूमबद्दल सांगू शकता काय आपल्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारचे रूम्स वगैरे आहेत तिकडे? रूम तो हमारे पास यानी 1500 रुपये लगा के यानी जैसे बाकी दिन जैसे सैटरडे संडे छोड़ के बाकी दिन 1500 रुपये रूम मिल जाता है. कपल रूम कहीं रहने के लिए. खाने के साथ में लेते हैं तो 3000 मिल जाता है कपल का. और हमारे पास ये बड़े रूम भी है. 3-4 रूम बड़े हैं. बाकी सब कपल रूम है. तो हम लोग को दिखा सकते क्या 1-2 रूम? हाँ दिखा सकते हैं. जैकुजी वाला रूम भी है.
उड़न रूम भी है। अच्छा अच्छा। और अपना स्विमिंग पूल भी है। हां, अगर कोणाला जर बुकिंग करायचं असेल तर हा दिलेला नंबर, स्क्रीनवरच्या नंबरवरती जर कॉल करून आपण बुकिंग करू शकता ना वगैरे? हां ठीक आहे. मला जरा 2-3 रूम दाखवाल काय परत? हां. तर दादा हा जो मधला स्पेस आहे हा कशासाठी आहे? म्हणजे हे काय आहे इकडे? हे ठेवलं इकडे, हे काय मुलांना खेळायला वगैरे? लुडो आहे, हां हां, साप सीडी आहे. हां हां. हे लहान मुलं पण खेळू शकतात, म्हणजे फॅमिली बरोबर आले तरी त्यासाठी पण बेस्ट आहे ना. आणि इथे मध्ये पण लोक मस्त बसून चिल करू शकतात. मोठी पिकनिक वगैरे, मोठी पोरांचा मोठा ग्रुप वगैरे आला तर खायला वगैरे सगळं चिल करू शकतात, है ना. बर्थडे भी रहेगा तो पूरा हम लोग ये देते. आणि तो स्विमिंग पूल आहे तो लहान मुलांसाठी आहे ना इकडे. आता तुम्ही प्रॉपर्टी आता वरची दाखवता का इकडची? हां ठीक आहे. आणि सगळे चेअर बघा, सगळे अरेंजमेंट वगैरे आहेत, इथे पण बसू शकता वगैरे. आणि आता स्पीकर आहे तो पण आहे का आपल्याकडे तिथे? तो म्हणजे गाणं वगैरे गाऊ शकतो का? हा बघा इथे मग असं हा स्पीकर आहे, तुम्ही स्वतः गाणी वगैरे गाऊ शकता. आणि इकडे असं पाण्यापिण्याची सोय वगैरे करतात ना, हे प्यायला वगैरे. वा, हे बघू शकता आतमध्ये पण मस्त मस्त आहे. चला आपण वरती जाऊ आणि वरचे रूम बघूया कसे आहेत. हे मित्रांनो तर वरती आले आणि वरून बघा कसं भारी दिसतंय. अशा पद्धतीने आहे. त्या साईडला पण रूम्स आहेत आणि एकदम मार्केटमध्येच आहे. आणि दादा हे रात्री लाईट लागेल तेव्हा आणखी चांगलं वाटेल ना. हे लाईट वगैरे भेटणार ना इकडे? हां. आणि इथे बघा आपण इथे होतो, खालून आलो. आमचा रूम आहे ते त्या साईडला आहे वगैरे. आणि आणखी बरेच रूम आहेत इकडे, पण काही तुम्हाला सिलेक्टेड रूम दाखवतो. मस्त आहे बघा. आणि प्रॉपर्टी एकदम चांगली डेव्हलप केली आहे. बघू शकता किती मस्त मस्त आहे. आता आपण आत हा रूम बघूया कसा आहे आतमध्ये. तर मित्रांनो बघू शकता हे वरचा रूम आहे, मस्त रूम आहे. अशा पद्धतीने आहे. वाव. आणि तिकडे बघा त्याने जे वरती केलं ते आतमध्ये पूर्ण हे आहे, तो पण भारी आहे. रूम बघा किती आहे. आणि सगळीकडे वायफाय सगळ्यामध्ये इकडे वायफाय वगैरे बघा, लाईटिंग वगैरे ह्यांचे जरा मस्त यांचं डेकोरेट केले ना. बघा आरामात 2-3 पुणे फॅमिली पण झोपू शकते असं. अशा रूम आहे, नीट आणि क्लीन आहे मित्रांनो. ह्या साईडला तुम्हाला दाखवतो वॉशरूम बघा कसं आहे. वाव. आणि आता हे काय आहे, काय म्हणायचं आहे? अच्छा, मतलब इसके अंदर बैठने का क्या? ये इसके अंदर अपना मसाज जैसा होता है। हाँ हाँ, पूरे अंदर सबके अंदर पानी निकलता है इसके अंदर से। हाँ हाँ, मोटर फिट है इसके अंदर। अच्छा अच्छा, तो ये क्या फ्री में यूज कर सकते हैं जो रूम में रहेगा? क्या बात कर रहे हैं? अभी ये रूम कितने में रहेगा अपना लेना लेगा तो? ये रूम है अभी आज की डेट में ये 3,500 रुपये। 3,500 का कितना? खाने के साथ में? हाँ, खाने में पेट में दोनों फूड है। हाँ हाँ, यानी और जैसे रात में आपको चाइनीज खाना है तो बोल देंगे तो रात में चाइनीज मेनू हो जाएगा। हाँ हाँ, उसमें फ्राई राइस, नूडल्स और अपना मंचूरियन सूप। हाँ हाँ, ऐसा हो जाता है। ऐसा हो जाता है मतलब खाने के तंदूरी रोटी खाना, तंदूरी रोटी भी हो जाएगा खाने के साथ अपना ये रहेगा ना ये रूम. मतलब 2 जन के लिए 2 जन के लिए रहता है ना रूम. हाँ, ऐसा पूर्ण रूम मिलना वगैरह. और सैटरडे संडे थोड़े ज़्यादा रेट रहते हैं क्या? हाँ, उसका 4,500 रहते हैं. हाँ, और वीकडेज में 3,000. मतलब आपका जो रूम का जो रेट होता है वो डिपेंड्स अपॉन. हाँ, मतलब डिपेंड्स अपॉन यहाँ पे ज़्यादा भीड़ रहेगी उस हिसाब से. लेकिन वो दिया हुआ नंबर पे कांटेक्ट करेगा तो आप हो जाएगा. हाँ, तर मित्रांनो दिलेला नंबर पण भारी रूम आहे, बघू शकता तुम्ही. मस्त आहे. मला काहीतरी समथिंग डिफरंट वाटलं. इकडे आतमध्ये मशीन असतं, इथून पण बघू शकता वगैरे. सॉलिड आहे यार रूम, मस्त बनवलं त्यांनी खरोखर. आणि इकडे टी व्ही बघा इथे ह्या साईडला आहे, हे खाली टी व्ही आहे, म्हणजे एकदम लेवल आहे. आणि भारी आहे. साईडला विंडो पण आहेत बघा, अशा पद्धतीने आहेत. असे विंडो वगैरे आहेत, प्रायव्हसीसाठी वगैरे पण सगळ्या बेस्ट आहेत. फार छान फार छान. म्हणजे त्याच्या बाजूचंच आपण रूम बघूया, पण त्याच्यामध्ये तो जाकुशी आहे ना, ते मागाचं नव्हतं. अशा पद्धतीने ते एक आयटम नाही आहे याच्यामध्ये. तर बघा आता सेम रूम आहे ना दादा? हां, आता तिकडून तसं हे करेल बघा. हे बघा अशा पद्धतीने. पण त्याच्यामध्ये असे ते मागाचं नाही, फक्त तेवढंच आहे नाही. आणि याची थोडी प्राईस कमी असेल ना थोडी? जी. हे बघा अशा पद्धतीने आहे. मोठे आहे त्यांच्याकडे. हे मस्त रूम आहे. ह्याची किती असेल तरी आपल्याला, म्हणजे नॉर्मल शनिवार रविवार असेल तर घेतलं तर? तो इसका समझो 2,000, 1,500 ऐसा हाँ, रहने का, खाने का साथ में 2,500 रुपया हो जाता है 2 जन का ना, हो जाता है. ओके मस्त मस्त. तर मित्रांनो इथे एक रूम आहे, वुडन रूम म्हणून आहे. बघूया काय आहे, पूर्ण कसा बनवला बघा. पूर्ण लाकडामध्ये बनवला, पूर्ण लाकूड आहे ना. हे बघा खालचा सरफेस पण लाकडाच आहे पूर्ण. ह्या साईडला पण बघू शकता. असं एकदम आणि एकदम थंड वाटतं एकदम. आणि हर एक इसमें AC आहे ना दादा? हा पूर्ण वुडन रूम आहे बोलतात. हे बघा कसा आहे, पूर्ण तुम्हाला रूम दाखवतो. वाव, सगळं खूप छान छान रूम आहे त्यांच्याकडे. मस्त आहे, मस्त भारी प्रॉपर्टी आहे. AC आहे, सर्व गोष्टी आहेत. आणि बघा आतमध्ये गेला आहे तो. हा बघा इथे पण आहे बघा, ते जाकुजी बोलतात ना, ते ह्या साईडला पण इकडून तुम्हाला दाखवतो. आणि सगळं लाकडू आहे, थोडं लकडा आहे ना पुरा लाकूड आहे. हा इंग्लिश कबोर्ड आहे. आणि बघा इथे मध्येने. आणि हे वही आहे ना वो जाकुजी. हे बघा इथे बसायचं मस्त. क्या कैसे इधर उधर बैठने का क्या? जी. भारी है. आणि पानी दोनों आता है क्या, गरम और ठंडा? हाँ, इसका क्या रहेगा अपने इधर? तो भी जरा इकडे बाकी दिन आया ना, संडे छोड़ के. हाँ हाँ, तो समझो 2,500-3,000 रुपये में भी मिल जाता है. 3,000 रुपये खाने के साथ में. खाने के साथ खाली रहने के लिए 2,000. 2,000 ना? हाँ, खाली रहने के लिए 2,000.
और फूड में क्या क्या रहता है अपने को? नॉनवेज, वेज? एक समझो नॉनवेज का सब्जी ये रहेगा, या समझो चिकन कुरमा रहेगा, चिकन मसाला रहेगा, या चिकन अंगारा रहेगा। अच्छा। एक सब्जी रहेगी, दाल रहेगा, पापड़ रहेगा, अचार रहेगा, सलाद रहेगा। ये दोपहर डिश रहेगी। ये दोपहर को रहता है? दोपहर का। और रात को? रात में आपके ऊपर आप बोले तो चाइनीज में फ्राइड राइस रहेगा, एक नूडल्स रहेगा, एक सूप रहेगा। ये ऐसा शाम का मेनू रहेगा। नहीं चाहिए तो वो पंजाबी फूड आ जाएगा, जो तुमको दोपहर में दिए उसको चेंज कर देंगे। चेंज करेंगे तो वेज में भी वैसे मिलेगा? हाँ, वेज भी चेंज हो जाएगा। हाँ। और अपना मार्केट में ही है ना ये? जरा ये मार्केट में, इधर से मार्केट 1 मिनट के ऊपर है। 1 मिनिट के ऊपर आहे. हां, तर तुम्हाला ते लँडमार्क पण दाखवतो मित्रांनो. सामने केतकर हॉटेल आहे. हां, तर मित्रांनो इथं प्रमोद बार आणि रेस्टॉरंट म्हणून कोणाला विचारा. हा मेन मार्केटचा रस्ता आहे. तिथून पण त्या मधल्या गल्लीतून जरी आलास ना तर पहिल्यांदा बघा हा येते असं मिळेल तुम्हाला. हीच प्रॉपर्टी आहे. आपण वरून पण आलो, स्टार्टिंगला दाखवलं तिथून पण येऊ शकतो. आणि हा पूर्ण मार्केट आहे इथे ना. हे प्रमोद बार आणि रेस्टॉरंट आहे ना, त्याच्या बरोबर वरती यायचं आहे. मिस्ट्री तिथे आहे असा बोर्ड टाकलेला, तिथून पण वरती यायचं. एकदम जवळ आहे, मार्केटमध्येच आहे. तुम्हाला काय गोष्ट पाहिजे असेल तर आपण मार्केटमध्ये पण घेऊ शकतो आहे ना. एवढं सॉलिड आहे, एकदम मस्त आहे, एकदम स्वस्तात मस्त आणि खूप चांगल्या क्वालिटीचं आहे. तर बघू शकता मित्रांनो, मी तुम्हाला नक्कीच रेकमेंड करेन हे. बघा हे इकडे सिटिंग अरेंजमेंट पण मस्त केलं. झाडं बिडं खूप चांगली आहेत, लहान मुलांना वगैरे ना खूप मस्त आहे. फार छान, फार छान. मध्ये पाणी बिणी बघा किती मस्त पडतं वगैरे. तो इधर इकडे भरपूर रूम आहेत रे. हाँ 3 रूम है. और ये अभी आप जो कुछ बोल रहे थे ये क्या हेरिटेज का बोल रहे थे? हाँ, हेरिटेज का है. मतलब यानी इसका हाइट ऊपर है, ज्यादा है, यानी ऐसे नहीं चलोगे तो भी ठंडा रहेगा रूम. हाँ. और ये कितना पुराना ये प्रॉपर्टी रहेगा तुम्ही? ये तो बहुत पुराना है. हमको भी हेरिटेज प्रॉपर्टी बोलता ना. हाँ, हेरिटेज प्रॉपर्टी. हे बघा असं पद्धतीने आहे. हे बोलतात खूप जुनी आहे प्रॉपर्टी अशी आहे. आणि AC जरी नसले तरी थंडाई राहत आहे. आणि इकडे बसून फक्त चिल पण करू शकता. बघा अशा पद्धतीने आहे बाहेरचं. खूप सुंदर आहे, एक नंबर आहे. तो चावी घेऊन येतो तोपर्यंत तुम्हाला दाखवतो आजूबाजूचं कसं दिसते. बघू शकता, मस्त आहे यार. इकडे बघा सिटिंग अरेंज, ते खुर्च्या बिरच्या बघा, जुन्या काळातल्या खुर्च्या आहेत सगळं. आणि वरती लाईटिंग वगैरे, हे बाहेरचा स्पेसेस आहे, एकदम मस्त आहे. आणि ते झाडं बिडं पण आहेत इकडे आजूबाजूला. चांगली प्रॉपर्टी आहे. आणि मित्र ह्या प्रॉपर्टीच्या बरोबर समोर बघू शकता ना, हे बघा पूर्ण हा इकडे इथे पूर्ण गार्डन वगैरे आहे. आणि तिकडे सगळे डोंगर वगैरे दिसतात. तुम्हाला दिसतात काय माहीत नाही. इकडे ना मागे सगळे डोंगर वगैरे आहेत. मस्त पॉईंट पण आहे, एकदम चांगला वे आहे इथे. हे पण इथे बघू शकता. वा, फार छान आहे. हेरिटेज प्रॉपर्टीमध्ये हे बघा वरती कसं आहे बघा. हे सगळ्या ह्याच्यामध्ये यांचे पंखे बिंखे एकदम युनिक असतात बघा. हे पाठीमागे कसं बॅकग्राऊंड बघा किती मस्त आहे. अशी सगळीकडे लाईटिंग वगैरे. हे रूम बघा किती मोठा आहे का ना, किंग साईड बेड आहे. आणि इकडे ह्या साईडला पण बघा असे हे सगळं आहे, सगळं सिस्टमॅटिकली. आणि आपला हे इधर आहे का ना आपला टॉयलेटवर. हे बघूया कसं सगळी टॉयलेट बघा. हे वॉश बेसिन आहे ते. आणि हा बघा असा कमोड आहे. सगळ्या गोष्टी आहेत इथे. फार छान आहे. दादा याची काय असेल आपल्याला तरी? सॅटर्डे संडे का कितना रहेगा इसका? कोई अपना इसका सैटरडे संडे का 3,500 2 जन का मतलब ना, इंक्लूडिंग फूड खाना रहेगा तो. और खाना नहीं चाहिए तो कम में 2,000 में का. और बाकी दिन में जैसा कम ज़्यादा होता है. अच्छा, ठीक है. एक नंबर आहे. लेकिन हे भी हां एक नंबर आहे मित्रांनो. इकडचे रूम आहेत ना, ह्या लोकांनी खूप मस्त आर्टिस्ट पद्धतीने बनवला. बघा हा एक रूम बघा कसा बघा. इकडे म्हणे खाली एक आहे, इकडे तिकडे उधर से भी जाने के लिए का. अच्छा, तिकडे बाथरूम वगैरे बघा. रूम कसं स्ट्रक्चर कसं बनवलं आहे बघा. इकडे सोफा वगैरे आहे. इथून खाली जायचं. हा एक झाला काय, तर इथून वरती जायचं आहे. तर दादा दाखवतो आपल्याला. मी तुम्हाला फक्त बघा मित्रांनो कसे रूम बनवलं आहे. ह्या लोकांची मॅनेजमेंट खूप सॉलिड आहे यांची. जे काय केलं ते बघा. वाव, हे वरती आहे. आणि इथं ना मित्रांनो गरम बिलकुल होत नाही, एकदम थंड आहे. हेरिटेज प्रॉपर्टी ना जी. हे बघा, हे बघा इकडून ना पूर्ण सूर्य दिसेल. तुम्हाला दाखवतो बघा. सूर्य, रात्री चंद्र पण दिसेल बघा. ज्यांना कोणा हनीमूनला वगैरे यायचं असेल ना, आणि बघा AC सगळं आहे. हा बघा आहे ना, हे चांद, हा पंखा पण आहे. आणि पूर्ण चंद्र वगैरे दिसू शकतं बघा. आणि हे बघा टॉयलेट वगैरे जे आपल्या ऑफिसमध्ये लावतात ना मुंबईला वगैरे, तसं हे बनवलं आहे. खूप सिस्टमॅटिकली बनवलं आहे. आणि बघा सगळं हे इधर गरम पाणी थंड पाणी सब मिळेल ना. शॉवर पण बघा वरती. हा दादा जी, इधर भी मिळेल. आणि तुम्हाला खालचं पण दाखवतो ना, सॉलिड आहे. म्हणजे एकाच रूममध्येच त्याने हे केलं आहे. म्हणजे पूरा फॅमिली के लिए ऐसा ना जी. इसका थोड़ा रेट ज़्यादा रहेगा ना दादा? जी, कितना रहेगा इसका? तो भी इसका रहने के लिए 3,500 है. हाँ. खाने खाते जैसे 4 लोग हैं तो इसका 6,000 है. 6,000 आहे. हां, हे बघा कपडा वगैरे पण आहे. हा इकडे वरती जाऊन आपल्याला हे करायचं. हे बघा हां असं. हां असं पण स्टेप आणि पण लाकडा बिकडाचं हे केलेलं आहे. ही जुनी प्रॉपर्टी. आणि इथं किती थंड वाटतं माझ्या मित्रांनो. खूप भारी वाटतं, एकदम भारी आहे. कसं वाटतं तुला ॲक्च्युली पल्लवी? हां ॲक्च्युली इथले रूम कसे आहेत मला?
असा प्ले एरिया गार्डन वगैरे एन्जॉय करत असाल तर एक दिवस पूर्ण तुमचा खूप छान स्पेंड करू शकता आहे ना. एक नंबर आहे. खरोखर खूप चांगलं आहे. तर मित्रांनो बघा ते रिसॉर्ट जे आहे बघा हे मार्केट आहे पूर्ण. हे बघा केतकर हॉटेल आहे ना हे किंवा तो प्रमोद बार त्याच्या बरोबर इथून जायचं वरती बघा. हे बघा मिस्ट्री रिसॉर्ट म्हणेल बघा मिस्ट्री. इथून असं वरती जायचं वरती आहे ते. तर मित्रांनो बघा दुपारचं जेवण आलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे. ह्याच्यामध्ये ना व्हेज आणि नॉनव्हेजचं त्यांनी पूर्ण कॉम्बिनेशन दिलं आहे. इकडे सलाड वगैरे दिले आहे, पापड आहे इकडे. इकडे ह्या चपात्या आहेत वगैरे, राईस आहे इथे. ॲक्च्युली गुलाबजामचा व्हिडिओ काढा पण दक्षिणी लगेच खाल्ला गुलाबजाम. मग अशी गुलाबजाम येतात, अशी गुलाबजाम आहेत प्रत्येक प्लेटमध्ये स्वीटमध्ये. एक डाळ आहे, हे चिकन आहे आणि हा आपला आहे पनीर आहे. हे आमचं दुपारचं जेवण आहे. अशी प्रत्येकाची अशी प्लेट आहे आणि एकदम सिस्टमॅटिकली वगैरे आहे. आणि दक्षू कसे होते रे गुलाबजाम? एकदम चांगलं. लगेच खाल्लेस ना तू? हां मी तर नाही खूप चांगलं आहे अरे. बघू शकता किती 80 पूर्ण हे आमचे आलेत हे 3. आणि आता आम्हाला जसं लागेल तसं आम्ही काहीतरी ह्याच्यामध्ये काय पाहिजे ते फील करतात तिकडे. आणि एकदम आम्हाला रूममध्ये आणून दिलं त्यांनी. हे एक चांगली गोष्ट झाली आमच्यासाठी. दक्षू तुला काय आवडलं याच्यामध्ये? काय खाल्लंस तू? कसं वाटलं? लाजवाब. कसं वाटतंय? छान म्हणजे काय आवडलं त्यातलं काय आवडलं जास्त करून? पनीर पण असं एकदम फ्रेश वाटतं आणि ग्रेव्ही पण स्पायसी नाहीये त्यामुळे मुलांना आपण मुलांसाठी देऊ शकतो. आणि डाळ पण डाळ चांगलीच आहे. पण मी खाल्ली मला माहिती. खूप छान आहे. तर मित्रांनो संध्याकाळी पण मस्तपैकी चहा आहे बघा. पल्लवी पण पिते मस्तपैकी. ॲक्च्युली आम्ही झोपलो ना, जेवण एवढं भारी होतं जेवण झोपलो. हां चहा तर सेम आहे परत. आणि परत आणखी तुम्हाला एक गोष्ट मला सांगायची दाखवायची ती मला म्हणजे मी ना म्हणजे लहान मुलं वगैरे असं ना हे इकडं ना संध्याकाळी पाणी मारतात ते तुम्हाला दाखवतो. खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे बघा. तो ना इकडे त्याच आमच्या स्पंदननी पूर्ण पाणी मारलं. आता कुठेतरी असेल बघा तो स्पंदन. किधर आहे मेरा दोस्त किधर आहे? हां बघा स्पंदन मार पाणी बघूया. मस्त की इकडं ना स्पंदननी पाणी वगैरे मारलं झाडांवरती. मजा येते हे पण करायला. ही मुलं पण करू शकतात. जा कर. हां तर मित्रांनो हे बघा अशी मुलं पाणी मारू शकतात झाडावरती वगैरे. हे बघा हा मारतो बघा संध्याकाळच्या वेळेला असतं हे बघा मारतो पाणी. ही एक मस्त ॲक्टिव्हिटी आहे. तर मित्रांनो आता हा रात्रीचं तुम्हाला व्ह्यू दाखवतो इकडचा. किती मस्त वाटतं बघा. त्या सगळ्या लाईटिंग त्यांनी ऑन केल्यात. भारी वाटतं बघा इकडं. मस्त वाटतं इकडे पण बघू शकता. हे छोटे छोटे लॅम्प वगैरे लावलेत. सॉलिड वाटतं. साईडला तिकडे ऑलरेडी आहेत फॅमिली. इकडे हा आमचा रूम होता तिकडे. आजूबाजूला बघू शकता किती मस्त वाटतं. एकदम पॉझिटिव्हनेस येतो इकडे बघू शकता. मस्त लाईटिंग आहे. झाडं बिडं मग अशी त्यांनी पाणी वगैरे मारलं छानपैकी. भारी वाटतं. तिकडून तर मेन इंटरेस्ट आहे त्या साईडनी समोरून. ते पण तुम्हाला दाखवतो. मस्त वाटतं. खालचं बघा फरशी वगैरे हे बघा असं आहे इकडून. भारी वाटतं एकदम. तर मित्रांनो आम्ही असं स्टार्टरसाठी त्यांना बोललं की तुमच्या पद्धतीचं काहीतरी घेऊन या. आणि त्यांनी जे आणले ना ती ना समथिंग डिफरंट आहे मित्रांनो. अशी भजी आहे सारखी म्हणजे हे आहे तंदूरमध्ये निखारामध्ये काहीतरी हे केलेलं आहे. आणि खूप सॉलिड आहे एकदम भारी आहे. चिकन ना ह्याच्यामध्ये टाकलं आहे कोळशामधून बनवलं आहे. हे करून तंदूर आणि ऑइल असं दोघांचा मिक्सचर आहे असं बनवलं आहे. मस्त आहे. हे बघा मित्रांनो इथे ना अशा पद्धतीने 2-2 स्पीकर असतात बघा. ते पोराले भारी एकदम हौशी पोरं एकदम. अशा पद्धतीने मुलं पण एन्जॉय करू शकतात बघा. तिकडे माझे गाणे आहेत. अशा पद्धतीने मस्त पैकी आणतात बघा दादा. मस्त आणतोय. आणि हे बघा वा हे मस्त फ्राईड पापड आहेत. काय बघा जरा त्याच्यामध्ये हे काहीतरी समथिंग काय मला कळलं नाही काय गोष्टी. पण हे आणलं यांनी. लोणचं आहे. ती कसली तरी भाजी आहे. राईस आहे. हे चिकनचं एक आयटम आहे. डाळ आहे. आता हे काय मला वाटतं हा स्वीटचा आयटम आहे. अशा पद्धतीने मस्तपैकी त्याने आणलं आहे. इथे रोट्या आहेत तंदुरी रोट्या आणि सगळ्या गोष्टी आहेत. भरपूर गोष्टी आहेत तिकडे. आणि जर तुम्हाला जर चायनीज पाहिजे तर चायनीज पण मिळते इकडे. मस्त आहे एकदम. आता मीच मला दाखवतो आहे संध्याकाळचा. हा ज्या रोट्या आहेत ना एकदम कुरकुरी आहेत बघा. आरामात तोडू शकतो. मस्त एकदम भारी आहेत. हां एकदम लाईट वेट. हां बघ खाऊन बघ.
छान आहे. कडक नाही ना एकदम भाकरी आहे ना है ना. तर मित्रांनो हे बघू शकता, हे सकाळी नाश्त्यामध्ये एक 10 वाजता आपल्याला मिळाल्या चेकआउट करताना पाव आणि हे आहेत काय म्हणतात ऑमलेट पाव आहे, असे 4 दिले त्यांनी. ह्याच्यामध्ये पोह्याचा पण ऑप्शन असतो आणि चहा पण येणार आहे, पण चहा अजून आले नाही. आणि पोहे पण असतात, पोह्याचा पण एक ऑप्शन असतो इकडे, तुम्हाला जे पाहिजे ते घ्यायचं. आम्ही हे चूज केलं. तर मित्रांनो आपण आलो होतो मिस्ट्री रिसॉर्टमध्ये आणि मी तुम्हाला सर्व गोष्टी ह्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे तिकडचे रूम्स दाखवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला, तिथे काय कोणत्या म्हणजे गोष्टी आहेत. एक छोटासा स्विमिंग पूल पण आहे, आजूबाजूला पण खूप भारी भारी सगळ्या आहेत गोष्टी. खूप ऑसम एक्सपिरियन्स होता. फूड तर एक नंबर आहे त्यांचं, एक नंबर फूड क्वालिटी वगैरे. आणि ते ॲम्बियन्स आहे ना रूम वगैरे तुम्ही बघू शकता, सगळ्या लाईटिंग वगैरे खूप चांगलं आहे, एकदम भारी मस्त आहे. आणि तुम्हाला ते रेटच्याबद्दल पण सांगितलं. तर तुम्हाला आणखीन जर इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, कधी माझ्याकडून काय मिस झालं असेल, तुम्ही हा दिलेल्या नंबरवरती तुम्ही म्हणजे स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि मी तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगू शकतो मित्रांनो, की ना इथे कसं माहिती आहे काय, हे ना सॅटर्डे संडेच्या ह्यांचे ना प्राईस रेट जरा जास्त हाय असतात, पण ऑड दिवसामध्ये आलात ना तर खूप बऱ्यापैकी स्वस्तामध्ये मिळतात इकडचे हे. आणि हे वन ऑफ द बेस्ट. आणि इकडे 3-4 रूम जे आहेत ना भारी आहेत, एक नंबर आहे. म्हणजे एकदम असं वाटतं ना, म्हणजे निघावं असं वाटतं ना. ते तिकडचा तो एक फॅमिली रूम दाखवला, तो वुडनचा रूम, आणि हे खूप सगळेच चांगले आहेत. तुमच्या म्हणजे तुमच्या रूम फॅमिलीच्या कॅपॅसिटीच्यावरती डिपेंड आहेत, पण ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप चांगला आहे आणि खूप मस्त आहे. तर तुमचाच मित्र मी ते सांगतो, माझी जर व्हिडिओ तुम्हाला खरोखर आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा. भेटूया अशाच आणखी एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो काळजी घ्या. बाय बाय मित्रांनो, बाय बाय.